एकीकडे राज्य शासन 7वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी राबवित आहे। शिवाय महिन्यातून 2 आठवडे हे 5 दिवसांचे करण्यात आले आहे। मात्र त्यातही शासकीय कार्यालय शुक्रवारपासून ओस पडत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। असाच काहीसा प्रकार माहूर पंचायत समितीमध्ये बघावयास मिळत आहे। ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या माहूर येथील पंचायत समितीमध्ये दुपारी 2 नंतर कार्यालय ओस पडत असल्याचा धक्कादायक प्रकार 20 फेब्रुवारी रोजी समोर आलेला आहे। या संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दुपारी 2 नंतर निघून जात असल्याने रिकाम्या खुर्च्यांना पंखे हवा देतात आणि दिवसभर येथील लाईट सुद्धा चालू असतात। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरती वचक का राहिला नाही असा प्रश्न येथे वेगवेगळ्या कामांसाठी येत असलेल्या नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। या संबंधित गटविकास अधिकारी विशाल सिंह चौहान यांच्याशी वारंवार भेटीचा प्रयत्न केलेला असता ते नेहमी बाहेरगावी असल्याचे व मीटिंगला असल्याचे बैठकीला असल्याचे सांगण्यात येते। त्यामुळे येथील गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यालयामध्ये अजिबात वचक राहिलेला नाही। तसेच येथील भूमी अभिलेख कार्यालयात तर चक्क निमशासकीय कर्मचारी कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज व कागदपत्राचे काम पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। यातच पंचायत समितीमधील इतरही कार्यालयांमध्ये दुपारनंतर कर्मचारी हे निघून जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। यावर आता सभापती श्रीमती राठोड यांनी या घडत असलेल्या प्रकाराकडे लक्ष घालून त्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवरती व अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामीण भागातून आलेल्या त्रस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे। पंचायत समितीमधील अनेक कार्यालय ओस पडल्याचे दिसून आल्याने येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचकच कर्मचाऱ्यांवरती नसल्याने कर्मचारी रोजच दुपारी डल्ला मारीत असल्याचा प्रकार माहूर येथील पंचायत समितीमध्ये होत असून काही कार्यालयांना तर कुलूप लावून कर्मचारी बाहेर जातात। यावर कर्मचारी कुठे गेले असा सवाल करताच पाणी प्यायला गेल्याचे कारण सांगितले जाते। येथे कामकाजासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होत असल्याने आता पंचायत समितीविषयी नाराजीचा सूर हा दुप्पट होऊ लागलेला आहे। येथील पंचायत विभागामध्ये तर 2 ते 3 कर्मचारी उपस्थित राहत असून बाकी सर्वच ठिकाणी दलालांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे। विदर्भ न्यूजकरिता कार्तिक बेहरे व संजय घोगरे यांचा हा खास वृत्तांत।